मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ज्योती धर्मपंडितांसमोर आणि तिथे जमलेल्या सर्व लोकांसमोर म्हणत असतात की तुम्ही मला शिक्षा द्या, तुम्ही मला शिक्षा जरूर करा, मी शिक्षा भोगायला तयार आहे, मी ती शिक्षा अजिबात नाकारणार नाही. पण आधी एका प्रश्नाचं उत्तर द्या की मानव जातीला, प्रत्येक माणसाला प्रगती करण्याचा अधिकार आहे, तो त्याचा जन्मजात अधिकार आहे. मग तरीसुद्धा शूद्रांना प्रगती करण्याचा अधिकार का नाही? आणि हा माझा प्रश्न इथे जमलेल्या आचार्यांनासुद्धा आहे आणि इथे जमलेल्या जनता जनार्दनला सुद्धा. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणत असतात, ते कोण ठरवणारे? तेव्हा इथे ज्योती म्हणतो, माझं ऐकून तर घ्या. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात की अजिबात नाही, येथे जमलेल्या लोकांना काही कळत नाही, त्यांना अक्कल तरी आहे का? मी इथे सर्वात श्रेष्ठ धर्मपंडित वेदो नारायण आणि जनार्दन पंत यांना घेऊन आलेलो आहे. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते, अहो तुमच्याकडे एकच जनार्दन पंत आहेत, पण आमच्याकडे एवढी जनता जनार्दन आहे ना, त्यांनासुद्धा थोडंफार काहीतरी कळत असेलच की कोण बरोबर बोलतोय आणि कोण चूक. तेव्हा इथे सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात. गंगाधर शास्त्री यांना खूपच जास्त राग येतो. ते म्हणत असतात, काय रे, तुम्हा लोकांना काय कळतं? तुम्ही काय टाळ्या वाजवता? धर्माच्या विरोधात जाऊ नका, शास्त्राच्या विरोधात जाऊ नका, नाहीतर असा श्राप देईन ना की सगळेजण नरकात जाल. यापुढे जर कुणी टाळ्या वाजवल्या ना तर गंगाधर शास्त्री यांच्याशी गाठ आहे. जेव्हा तुम्हाला मुहूर्त काढायचा असेल तेव्हा तुम्ही गंगाधर शास्त्रीकडे याल की ह्या ज्योत्या माळ्याकडे जाल, सांगा बरं. तेव्हा यापुढे जर कुणी टाळ्या वाजवल्या ना तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री येतात आणि म्हणतात की वेदो नारायण आणि वेदो भास्कर, आता तुम्ही जास्त वेळ वाया न घालवता या ज्योत्याला शिक्षा सुनवा आणि मोकळे व्हा. तेव्हा ज्योती म्हणतो, मला शिक्षा देण्यासाठीच तुम्ही इथे आला आहात, मला माहिती आहे, आणि त्यासाठीच मी सुद्धा इथे आलो आहे. पण तुम्ही मला सांगा, मला शिक्षा देणारे तुम्ही कोण? अरे ते धर्मपंडित आहेत आणि तू एक शूद्र आहेस, तुला तर शिक्षा होणारच. तेव्हा ज्योती म्हणतो, तुम्ही ब्राह्मण आणि आम्ही शूद्र कसे? हे कुणी ठरवलं? तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणतात, कारण आम्ही इथे आता ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्म घेतलेला आहे, म्हणून आम्ही श्रेष्ठ, आणि तुम्ही ब्रह्मदेवाच्या पायातून जन्म घेतलेला आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, आम्ही ब्रह्मदेवाच्या पायातून जन्म घेतलाय, पण मग ब्रह्मदेव किती पवित्र होते, ते खरोखर पवित्र होते का? तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, हे काय बोलतोयस तू, ते पूर्ण पवित्र होते. तेव्हा ज्योती म्हणतो की जर इथे ब्रह्मदेव पूर्ण पवित्र होते तर मग नक्की ते किती पवित्र होते, किलो, अर्धा किलो की पाव? तेव्हा इथे सगळे लोक ज्योतीकडे बघत बसतात. तेव्हा इथे वेदो नारायण म्हणतात, अरे ते पूर्ण पवित्र होते, ते पाव वगैरे नव्हते. तेव्हा ज्योती म्हणतो, मग आता पूर्ण पवित्र ब्रह्मदेव त्यांच्या तोंडातून तुम्ही जन्म घेतला, मुखातून, तर तुम्ही ब्राह्मण झालात, आणि पूर्ण पवित्र ब्रह्मदेव त्यांच्या पायातून आम्ही जन्म घेतला तर आम्ही शूद्र का? हे कुणी ठरवलं? ब्रह्मदेवाने ठरवलं की तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते ठरवलं? तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, बघा बघा कसा इथे ब्रह्मदेवाच्या विरोधामध्ये उद्धटवाणी बोलतोय ते बघा. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, मी काय उद्धटवाणी बोललो? तुम्ही मला सांगा, तुम्ही द्रोणाचार्याला ओळखता? त्यांचा जन्म इथे पाणांच्या द्रोणापासून झाला, ते तुम्हाला पूजनीय, बरोबर ना? आणि अनेक ऋषीमुनींची नावं घेतली जातात ज्यांचा जन्म गवतापासून झाला असेल किंवा अजून काळविटापासून झाला असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींपासून त्या ऋषीमुनींचा जन्म झालेला असतो, पण ते सगळे या ब्राह्मणांना पूजनीय. पण इथे आता पवित्र ब्रह्मदेवाच्या पायातून जन्म झालेला शूद्र कसा? आणि मग ती माणसं तुम्हाला हीन का वाटतात? तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की हे सगळं देवाने निर्मित केलेलं नाही आहे, तर हे माणसाने निर्मित केलेलं आहे. तेव्हा इथे आता तुम्ही मला सांगा, अशी कुठली लोकं आहेत ज्यांनी खूप मोठं पाप केलं आणि मग त्यांना तुम्ही लोकांनी शिक्षा दिली? तर इथे बळीराजाचं नाव घेतलं जातं आणि अजून हिरण्यकश्यपू यांचंसुद्धा नाव घेतलं जातं. तेव्हा ज्योती म्हणतात की या लोकांनी काय गुन्हे केले होते, सांगा ना? बळीराजा असू दे किंवा हिरण्यकश्यपू असू दे, त्यांचे 4 गुन्हे तुम्ही सांगा.
त्यांनी जर एखादा जरी गुन्हा असा केला असेल की त्यांना इथे त्यांच्या कर्माचं फळ म्हणून तुम्ही शिक्षा दिली असेल ना, तर त्यांचे 4 मला गुन्हे फक्त सांगा. तेव्हा तिथे जमलेले धर्मपंडित असू दे किंवा गंगाधर शास्त्री असू दे किंवा वेदाचे आणि शास्त्राचे ज्ञान असणारे लोक तिथे असू दे, कुणालाही त्याचं उत्तर देता आलेलं नसतं. म्हणजे एकसुद्धा गुन्हा इथे सांगण्यात आलेला नसतो आणि तो पुरावे निश्चित सिद्धसुद्धा करताना कुणालाही येत नसतो. तेव्हा ज्योती म्हणतो की बळीराजा असू दे किंवा हिरण्यकशिपू असू दे, त्यांनी कुठलेही गुन्हे केले नव्हते, पण तरीसुद्धा ते महान होते आणि म्हणून ते तुमच्या नजरेमध्ये खुपले आणि तेव्हा त्यांना विनाकारण शिक्षा देण्यात आली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जे आपले वेदो नारायण आहेत ना, त्यांना राग आलेला असतो. ते म्हणत असतात की ह्याने धर्मशास्त्र बुडवण्याचं काम केलेलं आहे, इथे सगळ्यांचा अपमान केलेला आहे, त्यामुळे याला पकडा, कठोरातली कठोर शिक्षा द्या. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते की खबरदार माझ्या मालकांना कुणी हात लावाल तर अजिबात कुणीही पुढे यायचं नाही आहे. त्यांच्यावरचे आरोप अजून सिद्ध झालेलेच नाही आहेत. मुळात ते आरोपीच नाहीत. खरं तर आरोपी तुम्ही आहात. तुमच्यावरचे आरोप सिद्ध झालेले आहेत आणि ते सुद्धा युगायुगाचे आरोप. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की तुम्ही इथे मानवामध्ये भेद करता. खरं तर मी तुम्हाला ब्राह्मण मानतच नाही. आणि ते आता एक असा श्लोक म्हणून दाखवतात आणि त्याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणतात की जो खरा ब्राह्मण आहे ना, तो इथे गाय असू दे, माणूस असू दे, प्राणी असू दे, कुत्रा असू दे, कुणीही असू दे, तो प्रत्येकाला समान मानतो. तो प्रत्येकाला समान अधिकार देतो. कारण प्रत्येक या पृथ्वीतलावरती जन्म घेतलेला सजीव आहे. प्रत्येकाला मानाने जगण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही ब्राह्मण लोक इथे शूद्रांना कमी समजता. शूद्र असू दे किंवा अजून कुठलीही जात असू दे, हे भेद कुठल्या देवाने केलेले नाही आहेत. जी शास्त्राची पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत, जे वेद आहेत, ते इथे देवाने निर्मित केलेले नाही आहेत, ते माणसाने निर्माण केलेले आहेत. तेव्हा हे जे जातीभेद तुम्ही केलेत ना, हे माणसांमध्ये तुम्ही केलेले आहेत. देवाने निर्मित केलेले ते मुळातच नाही आहेत. तुम्ही इथे शूद्रांना कमी समजता, त्यांना पायाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत असता तुमच्या सोयीसाठी. स्वतःला ब्राह्मण म्हणून इथे चांगले समजता, महामानव तुम्ही, आणि आम्ही कोण तर शूद्र, हीन, असा भेदभाव का? प्रत्येकाला प्रगती करण्याचा अधिकार आहे आणि तो समान अधिकार सगळ्यांना असलाच पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला कसला कमीपणा आला? मी प्रगती केली तर तिच्यामध्ये तुमचं काही कमी झालेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ज्योती म्हणत असतो की इथे आपण जो न्यायनिवाडा भरवला होता त्याच्यामध्ये आम्ही जिंकलो आहोत आणि तुम्ही सपशेल हारलात. त्यामुळे आम्हाला शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला मुळातच नाही. आम्ही निघालो. असं म्हणून ज्योती आणि सावित्री दोघेजणं जायला निघालेले असतात. तेव्हा इथे सगळेजण टाळ्या वाजवतात, त्यांचं स्वागत करतात. गोविंद काका असू दे, राजाराम दादा असू दे, दोघांनासुद्धा फार आनंद झालेला असतो. ते म्हणतात की देवा गणपती बाप्पा, आत्तापर्यंत मनापासून तुम्हाला फुलं वाहिली, त्याचं चीज आज झालं. आज आम्हाला खऱ्या अर्थाने फळ मिळालं. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात की ज्योत्या, तुला इथे धर्मसभेमध्ये शिक्षा झाली नसेल, पण मी तुला शिक्षा नक्की देणार. तिथे धर्मसभासुद्धा नसेल, तिथे लोकही नसतील आणि तिथे कुणीही नसेल, फक्त तुला शिक्षा होणार. ज्योती म्हणतो ठीक आहे, बोलवा कुठे बोलवायचं ते, पण त्यावेळेला तयारी जरा चांगली करा. ज्योती म्हणत असतो गंगाधर शास्त्री, मी तुम्हाला घाबरत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आज जे काही ऐकलंत ना माझ्याकडून, त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान मला आहे. त्याच्यापेक्षा जास्तीचं तुम्हाला मी सांगू शकतो. तेव्हा हे उपरण बघा. हे उपरण तेच आहे ज्याचा तुम्ही अपमान केला होता, ज्याला तुम्ही मातीमोल केलं होतं. ते उपरण मी खांद्यावरती घेऊन आलेलो आहे. तुम्ही माझ्या बायकोला काय म्हणाला होतात की उपरण घेण्यासाठी इथे आता पायलीमध्ये, मार्केटमध्ये कितीतरी उपरणं मिळतात बाजारपेठेमध्ये, पण असं उपरण खांद्यावरती घेण्यासाठी खांदा कुलीन लागतो. तेव्हा आता हे तेच उपरण आहे आणि हा तोच कुलीन खांदा आहे ज्याच्यावरती हे उपरण मी घेतलेलं आहे आणि त्याचा भारसुद्धा मी पेलवलेला आहे, असं ज्योती म्हणतो. आणि अशा रीतीने ज्योतीचे मित्र सदाशिव आणि मोरोपंत, बाकीचे जमलेले सगळे लोक टाळ्या वाजवून ज्योतीच्या बोलण्याचं कौतुक करतात. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री याचा आता चांगला अपमान झालेला असतो. तो म्हणतो की त्या ज्योतीला चांगलं अडकवलंच होतं, पण त्या ज्योतीने असं काही भाष्य केलं ना की सगळे लोक त्याच्या बाजूने झाले आणि नंतर तरीसुद्धा शिक्षा देण्याचा निर्णय घेतला होता.
पण त्याची ती बायको ती समोर आली आणि तिने इथे सगळ्यांना बाजूला केलं. तेव्हा गोपिका म्हणते, अच्छा, म्हणजे तिने हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला का? तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो, हो ना. ती म्हणाली की खबरदार माझ्या मालकांना कोणी हात लावेल तर. खरं तर इथे माझे मालक आरोपी नाही आहेत, तर तुम्ही आरोपी आहात असं म्हणून तिने आम्हाला खोटं ठरवलं. पण मी सोडणार नाही आहे त्या ज्योत्याला. त्याला इथे वेळोवेळी समजलं पाहिजे की त्याने कुणाशी पंगा घेतलेला आहे ते. गंगाधर शास्त्रीला हरवणं हे त्याला या जन्मात तरी शक्य होणार नाही आहे. सोडणार नाही आहे मी त्या ज्योत्याला. त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मी नक्की देणार. मग तिथे धर्मपंडित नसणार आहेत, तिथे असणार आहे हा गंगाधर शास्त्री. मला काही चांगलं वाटत नाही आहे. जर त्या ज्योत्याला शिक्षा झाली असती ना, तर मात्र माझं मन शांत झालं असतं. तेव्हा इथे ज्योती घरी आलेला असतो मानाने. ज्योती जिंकलेला असतो. ज्योतीने त्या धर्मपंडितांची संपूर्णपणे वाट लावून ठेवलेली असते. म्हणजे इथे ऋषीमुनी, कुणी काळविटापासून जन्म घेतोय, तर कुणी गवतापासून, कुणी लहूपासून, पण ते सगळं त्यांना पूजनीय. पण इथे पवित्र ब्राह्मण, आता जे इथे सगळे ब्रह्मदेव म्हणतात, त्याच्या मुखातून जन्म घेतलेले ते आणि पायातून जन्म घेतलेले जर शूद्र आहेत, तर ते अपवित्र कसे? तर त्यांना जगण्याचा अधिकार का नाही? म्हणजे याचा अर्थ लोकांना मूर्ख बनवण्याचं काम हे जे काही आता ह्या ब्राह्मण लोकांनी केलेलं असतं ते ज्योतीच्या वेळीच लक्षात आलेलं असतं. कारण का? तर ज्योती शिकलेला असतो म्हणून त्याने सगळ्या धर्मपंडितांची बोलती बंद केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ज्योतीने न्यायनिवाड्यातून निघता गंगाधर शास्त्री आणि धर्मपंडितांना एक कोडं घातलेलं असतं. आणि ते म्हणजे की बळीराजाची काही चूक नव्हती, तरीसुद्धा बळीराजाला इथे आता विष्णूचा अवतार घेऊन फसून मारण्यात आलं. फक्त इथे बळीराजाची एकच चूक झाली, एकच गुन्हा झाला. तो जर तुम्ही लोकांनी मला सांगितलं ना की काय गुन्हा आहे, तर तुम्ही लोकांना मी मानेन. सावित्रीने सांगितलेलं असतं की तुम्ही कसले ब्राह्मण? ब्राह्मण तर माझे मालक आहेत. त्यांना इथे सगळ्याचं ज्ञान आहे आणि ते खरे न्यायाधीश आहेत, खरे ते शिकलेले आहेत, असं म्हणून तिने गंगाधर शास्त्री यांना चांगलंच हिणवलेलं असतं. तेव्हा इथे ज्योती आपल्या खांद्यावरचं उपरण सावित्रीच्या खांद्यावरती टाकतो आणि म्हणतो की आज तू शोभलीस माझी बायको. कसं काय? तर तू सगळ्यांसमोर म्हणालीस की खबरदार जर माझ्या मालकांच्या अंगाला हात लावाल तर. इतकी तू माझ्या पाठीशी उभी आहेस ना, तुझी एवढी साथ मला पुरेशी आहे या सगळ्यांबरोबर लढण्यासाठी. तर इथे गंगाधर शास्त्री येतो, विनायक पंत आणि त्यांचे जे इथे सेवक असतात त्यांना म्हणत असतो की आपल्याला आता इथे पुण्यामध्ये असं वातावरण उभं करायचं आहे की तो ज्योती किती चुकीचा आहे सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे आणि मग ज्योतीला मारून टाकायचं आहे, ज्योतीला ठार मारून टाकायचं आहे, असं गंगाधर शास्त्री म्हणत असतात. तेव्हा इथे त्याच्या लोकांना जी माहिती दिलेली असते त्यानुसार ते वागायला सुरुवात करतात. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की तू माझी अर्धांगिनी आहेस सावित्री, त्यामुळे हा मान तुझासुद्धा आहे. तुझासुद्धा खांदा कुळीन आहे ना, तेव्हा हा मान तुझा. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की यानेच तर तुझीसुद्धा ओळख आहे. सावित्री म्हणते, नाही हो, याने माझी ओळख नाही, तुमची ओळख. आणि तुझी ओळख कशाने? तर सावित्री म्हणते, तुमच्यामुळे माझी ओळख आहे. मी तुम्हाला म्हणाले होते ना, मी साखरेसारखी तुमच्यामध्ये विरघळून गेलेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, ज्योती सावित्री एकमेकांकडे कौतुकाने बघायला लागतात. तर इथे जे गंगाधर शास्त्री आहेत ना, ते म्हणत असतात काय झालं? तेव्हा विनायक म्हणतात की ज्योतीच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये असलेल्या सर्व लोकांना भडकवणं हे आता शक्य नाही आहे. कारण सगळे लोक त्याच्या नावाचा जयघोष करतायत, त्याचं कौतुक करतायत. तुळशीपेठेत असू दे, शनिवार वाड्याच्या बाजूबाजूला असू दे, सगळीकडे इथे ज्योतीच्या नावाचा जयघोष सुरू आहे. तर प्रेक्षकांनो, सावित्री म्हणत असते की मालक, मी काय म्हणते, तुम्ही इथे आता न्यायनिवाड्यामध्ये जे काही बोललात त्याच्यावरून लोकांना समजलं की शिकलेला माणूस हे सगळं बोलू शकतो. गुलामगिरी सुरू आहे, हे लोक आपल्याला गुलाम करून ठेवत आहेत, हे तुम्हाला कधी कळलं? तुम्ही जेव्हा शिकलात तेव्हा ना. मी काय म्हणते, जेव्हा तुम्ही बोलत होता तेव्हा सगळे लोक आनंदाने टाळ्या वाजवून तुमचं कौतुक करत होते. मग आपण एक काम केलं तर, आपण इथे लोकांना ते शिक्षण द्यायला सुरुवात केली तर. मला असं वाटतं की लोकांना ज्ञान दिलं, लोकांना शिकवलं तर त्यांनासुद्धा कळेल की गुलामगिरी सुरू आहे आणि ते सुद्धा ह्या गुलामगिरीतून, ह्या दोरखंडातून बाहेर पडण्याचा इथे मार्ग शोधून काढतील. आपण इथे नवीन आशा जर लोकांना दिली ना,
तर नक्कीच काहीतरी चांगलं घडू शकतं, नव्या युगाची निर्मिती होऊ शकते, असं इथे ज्योती सावित्री ज्योतीला म्हणत असते.